Hello all, welcome you in this video. In this we are going to see the mathematics of standard 7 chapter for geometrical constructions and part congruency of segments. When to consider the congruency of segments, what should be taken into consideration? तर सेगमेंटची जेव्हा आपल्याला कॉन्ग्रन्सी पाहिजे असेल तर आपण काय लक्षात घेतलं पाहिजे? तर सेगमेंटला एकच डायमेन्शन आहे, ती आहे लेंथ. आणि म्हणून सेगमेंट कॉन्ग्रंट ठरवताना आपण त्याच्या लांबीचा विचार करायचा आहे. तर त्यासाठी आपण या तीनही सेगमेंटची लेंथ मोजणार आहोत. सो दिस इज सी. So AB is of 5 centimeter. I am writing the length of AB is 5 centimeter. Length of PQ is also 5 centimeter. And length of SR, it is 3 centimeter. You can see that length of AB and length of PQ is same. So I can write this like this. Length of AB is equal to length of PQ. म्हणजे AB ची लेंथ ही PQ च्या लेंथ बरोबर आहे आणि म्हणून segment, therefore segment AB is congruent to segment PQ. लक्षात आलंय? तर सेगमेंटची कॉन्ग्रन्सी ठरवताना measure the length. If the lengths are equal, then that two segments are congruent. See, you know that AB is congruent to PQ. Suppose there is one more segment, that is segment AB is congruent to segment XY. म्हणजे नक्कीच AB जर 5 सेंटीमीटर असेल तर XY सुद्धा 5 सेंटीमीटर असेल. सो इनडायरेक्टली सेगमेंट PQ is also congruent to segment XY. आलं लक्षात? कॉन्ग्रन्सीचे हे साइन आहे, अशा पद्धतीने ते लिहायचं असतं. यांच्या लेंथ आधी आपण इक्वल दाखवणार. जेव्हा त्यांच्या लेंथ इक्वल होतात देन दॅट टू segments are congruent. So like this the congruency of segment is there. So with the help of this you can solve the respective practice set depend upon the congruency of segment. Then moving to the congruency of angles. So congruency of angles, so you can see that here are three angles are there. So major angle ABC is 40 degree. Major angle RTS is 45 degree and major angle XYZ is also 40 degree. आता आपल्याला angles ची congruency पाहिजे आहे. मग आता which two angles are congruent? जर आपण डायरेक्ट पहिल्यांदा पाहिलं तर आपल्याला ABC आणि RTS असे पाहता क्षणी कॉन्ग्रंट वाटतात. परंतु अँगल्सची कॉन्ग्रन्सी ही त्याच्या मेजर वरून ठरवली जाते, नॉट ऑन द लेंथ ऑफ द आर्म्स. सो ज्या दोन ट्रायंगल्सचे मेजर सेम आहेत, माप सेम आहेत, द अँगल इज सेम, then that two respective angles are congruent. So I can say major angle ABC is equal to major angle XYZ. Ka? Because ABC is also 40 degree and XYZ is also 40 degree. This is 45 degree. इथे लेंथ आपल्याला म्हणजे त्या आर्म्स सेम वाटतात, परंतु लक्षात घ्यायचं आहे अँगलच्या ज्या आर्म्स आहेत त्या रे आहेत आणि आपण रेची लेंथ कधीही मोजू शकत नाही. किंवा जी लाईन असते दॅट हॅज द लाईन गो ऑन एक्सटेंडिंग टू बोथ द साइड्स, आपण लेंथ त्याची मोजू शकत नाही किंवा रेची सुद्धा लेंथ मोजू शकत नाही. आपण फक्त सेगमेंटची लेंथ मोजू शकतो कारण की त्याला एंड आहे. बट अशा ज्या डायग्राम्स आहेत ज्याला ॲरो आहेत त्याची लेंथ आपण मोजू शकत नाही किंवा त्याची लेंथ आपण विचारात घ्यायची नाही. त्यामुळे अँगल्सची कॉन्ग्रन्सी ठरवताना आपण काय लक्षात घ्यायचं आहे? द मेजर ऑफ अँगल. सो आय कॅन से मेजर अँगल ABC 40 degree and major angle XYZ is also 40 degree. Therefore angle ABC
is congruent to angle XYZ. आलं लक्षात? या दोघांची माप समान आहेत. मेजर अँगल ABC इज इक्वल टू मेजर अँगल XYZ, म्हणून हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. अशा पद्धतीनं हे कॉन्ग्रन्सीचं साइन द्यायचं आहे. आता जेव्हा आपण मेजर लिहितो तेव्हा फक्त इक्वल टू हे साइन दाखवायचं. लक्षात घ्या, मेजर लिहितो तेव्हा फक्त इक्वल टू साइन लिहायचं आणि त्यांचे मेजर इक्वल आहेत म्हणून ते दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. अगेन आता पहा, अँगल ABC इज कॉन्ग्रंट टू अँगल LMN असं जर असेल म्हणजे नक्कीच हा 40 आहे, म्हणजे हा सुद्धा 40 आहे आणि म्हणून अँगल XYZ इज कॉन्ग्रंट टू अँगल LMN. हे सुद्धा आपल्याला लिहिता आलं पाहिजे. लक्षात घ्या, when to decide the congruency of angles, we always have to consider the measure of the angles, not the length of its arm. We can't measure the length of the arms of the angle, so it is decided from the measures of the angles. So these two angles are congruent, so major angle ABC is equal to major angle XYZ, and therefore angle ABC is congruent to angle XYZ. So based upon this, solve the practice set regarding to the congruency of angles. Moving to the last point of the lesson, that is the congruency of circle. You can see the three circles here. So first circle is of radius 3 centimeter, second is of radius 2 centimeter, and third is of radius 3 centimeter. आता congruency of circle ठरवताना what should be considered? The length of the radius. Circle congruent ठरवताना आपल्याला लक्षात ठेवायची आहे the length of the radius. So what I can say? So this circle is congruent to this circle. Why? Because their radii are same. लक्षात आलंय? Congruency of circle ठरवताना we always have to think of the radius. If the radius of the radii of the two respective circles are equal, then that two circles are congruent. समजलंय? Okay, with this solve the respective practice set. Thank you.